स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. Convinced that we are in the wrong. 1857 की लड़ाई में हिंदू और मुसलमान एक होकर लड़े थे, क्योंकि देश धर्म से ऊपर होता है. मातसीनी ने अखंड इटली बनाया था, हम अखंड. सगळ्यांनी व्हिडिओ किंवा ट्रेलर पाहिलाच असेल. आज आपला स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती पिक्चर रिलीज होणार आहे. आज शुक्रवार दिनांक 22 मार्चला पिक्चर रिलीज होते. तर त्याच अनुषंगाने आपण जे एक समाजसुधारक किंवा स्वातंत्र्य सैनिक जे पाहणार आहे ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांचा वाटा हा सिंहाचा वाटा म्हटला जातो. तर आपण पाहूया स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची माहिती. तर त्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत नेमकी काय काय घडामोडी घडल्या त्यांच्या आयुष्यामध्ये ते आपण पाहणार आहे. त्यांचा जन्म आपण जर पाहिला तर 28 मे 1883चा त्यांचा जन्म आहे. कधीचा जन्म आहे? 28 मे 1883चा त्यांचा जन्म आहे. मृत्यू जर आपण पाहिला तर 26 फेब्रुवारी. मृत्यू कधीचा आहे? 26 फेब्रुवारी 1966चा त्यांचा मृत्यू. जन्म ठिकाण सरळ सेवेला विचारलं जातं आणि भरपूर वेळा विचारलेलं पण आहे. जन्म ठिकाण आहे भगूर, नाशिक जिल्ह्यातलं भगूर हे ठिकाण. क्लिअर. त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू आहे दादरला. मृत्यू कुठं झाला? दादर, मुंबई या ठिकाणी झाला. तर त्यांच्या 83 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 1883 पासून तर 1966 असं त्यांचं वय वर्ष 83 होतं. तर या 83 वर्षाच्या कालखंडात नेमकी काय काय घडलं आपण ते पाहणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा वयाच्या 13व्या वर्षी, ज्यावेळेस आपण 6वी 7वीला असेल तर त्या वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी लिहायला, काव्यरचना करायला सुरुवात केली. इथं मुलांना गणित सोडवता येत नाही. त्या काळामध्ये 13व्या वर्षी त्यांनी काव्यरचना करायला सुरुवात केली. तर त्यांचे 2 काव्य फेमस होते. ते म्हणजे स्वतंत्रतेचे स्त्रोत. त्यानंतर त्यांचा दुसरा होता स्वतंत्रतेचे स्त्रोत. नंतर त्यांचा दुसरा होता आपले स्वदेशी. क्लिअर. हे त्यांचे 2 काव्यरचना भरपूर फेमस होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 1896 मध्ये त्यांनी काव्यरचना लिहिला. त्यानंतर 1897 मध्ये तारीख आहे 22 जून. हे आपल्याला माहिती, रॅडची हत्या झाली. कोणाची? रॅड आणि IS त्या दोघांची हत्या केली होती चाफेकर बंधूंनी. तर ते 3 भावंडे होती. बाळकृष्ण असतील, दामोदर असतील किंवा वासुदेव असतील, त्या तिघांनी म्हणजे दोघांनीच खरं बाळकृष्ण आणि दामोदर यांनी रॅडची हत्या केली होती. पण नंतर वासुदेव आणि म.वी. रानडे, मगो रानडे वेगळे आणि म.वी. रानडे वेगळे, यांनी नंतर ते गणेश द्रविड यांची हत्या केली. अशा 4घांना पण फाशी देण्यात आली. ती 4 जणांना फाशी दिल्याबद्दल. क्लिअर. तर त्यांच्या प्रेरणा घेऊन, यांच्यापासून प्रेरणा घेऊन सावरकर यांनी काय केलं? आपल्याला स्वतःला स्वातंत्र्य चळवळीमध्ये झोकून देऊन काम केलं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 1897 ते 1900 दरम्यान त्यांनी राष्ट्रभक्त समूह, याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न आलाय, राष्ट्रभक्त समूह नावाची पहिली संघटना स्थापन केली. ही पहिली संघटना त्यांनी काय केली? स्थापन केली. कुठली? राष्ट्रभक्त समूह. त्यानंतर 1 जानेवारी 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा नावाची काय केली? संघटना स्थापन केली नाशिकमध्ये भगूर ठिकाणी. क्लिअर. मित्रमेळा. याचंच रूपांतर त्यांनी 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेत केलं. कशात केलं? अभिनव भारत, जी भरपूर वर्ष चालली. आता अभिनव भारत, प्रश्न येतो आपल्याला, अभिनव भारत ही संघटना कोणत्या धर्तीवरती आधारित आहे? तर जो इटली देश आहे त्या इटली देशाचा एक स्वातंत्र्य सैनिक आपण म्हणू, जोसेफ मॅझिनी. त्यांचं नाव काय? जोसेफ मॅझिनी. तर या जोसेफ मॅझिनी यांनी इटलीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी यंग इटली नावाची संघटना स्थापन केली होती. तर या यंग इटलीच्या धर्तीवरती अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केली. त्यांचे बंधू, मोठे बंधू बाबाराव सावरकर किंवा गणेश सावरकर हे पण त्याच्यामध्ये होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 1906 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेली शिवाजी महाराजांच्या नावाने शिष्यवृत्ती, ती शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन किंवा आधार घेऊन ते इंग्लंडला गेले. कुठं गेले? इंग्लंडला गेले. आपल्याला माहिती आहे इंग्लंडला श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती. कशाची स्थापना केली होती? इंडिया हाऊसची स्थापना केली होती. तर ते इंडिया हाऊसचे तिथे जाऊन मेंबर झाले आणि त्यांनी तिथं मोठ्या मोठ्या घडामोडी तिथं केल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नेक्स्ट आपण पुढे जाऊया. 1909
1909 मध्ये काय झाला, गणू वैद्य, नाव लक्षात ठेवा, गणू वैद्य, MPSC वाल्यांना भरपूर वेळा विचारलं जातं. तर गणू वैद्य या फितुराने काय केली, अभिनव भारतची पूर्णपणे माहिती इंग्रजांना दिली आणि त्याच्यामुळं इंग्रजांनी अभिनव भारत या संघटनेवरती काय टाकलं, डायरेक्ट रेड टाकली आणि सगळ्यांना पकडलं. त्यामध्ये सावरकरांचे मोठे बंधू ते म्हणजे बाबाराव सावरकर. कोण? बाबाराव सावरकर यांना पकडण्यात आली आणि काळ्या पाण्याची शिक्षा दिली. बाबाराव सावरकर किंवा गणेश सावरकर असं त्यांचं नाव आहे. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली. त्या बदल्यात 1909 मध्येच अनंत लक्ष्मण कान्हेरे, कुणी? अनंत लक्ष्मण कान्हेरे, त्यांनी काय केला, बदला म्हणून जो नाशिकचा कलेक्टर होता, नाशिकचा कलेक्टर ज्याचं नाव आहे जॅक्सन, त्याचं नाव काय आहे इथंच लिहितो मी, जॅक्सन, याचा काय केला, खून केला नाशिकमध्येच. हा नाशिकमध्ये एक नाटक पाहायला आला होता, विजयानंद थिएटर, हे नाव भरपूर वेळा विचारलेलं. थिएटरचं नाव काय आहे, विजयानंद. या थिएटरमध्ये तो देवल कंपनीचं, कंपनी कुठली, देवल कंपनीचं नाटक होतं. नाटकाचं नाव होतं संगीत शारदा. नाटकाचं नाव काय होतं, संगीत शारदा. हे नाटक ते पाहायला आला होता आणि ते नाटक पाहायला आल्यानंतर अनंत कान्हेरे हा 18 वर्षाचाच तरुण होता. या 18 वर्षाच्या तरुणे नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची काय केली, हत्या केली. त्यामुळे त्यांना पकडण्यात आलं. 1910 मध्ये अनंत कान्हेरेला काय केली, फाशी देण्यात आली. अनंत कान्हेरे या स्वातंत्र्य सैनिकाला अवघ्या 18 वर्षाचा असताना त्यांना काय करण्यात आली, ठाणे तुरुंगामध्ये, कुठं, ठाण्याच्या तुरुंगामध्ये त्यांना काय झाली, फाशी देण्यात आली. नंतर जॅक्सनच्याच हत्येचा आरोप ठेवून काय केलं, सावरकरांना पकडण्यासाठी इंग्लंडमध्ये प्रयत्न चालू झाले. म्हणून 1910 मध्येच आपले स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्लंडवरून कुठं गेले, फ्रान्सला गेले. कुठं गेले, फ्रान्सला गेले. आणि फ्रान्समध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे 1910 मध्ये व्हिक्टोरिया, कुठं, व्हिक्टोरिया स्टेशनवरती त्यांना काय आली, अटक झाली. कोणत्या स्टेशनवरती अटक झाली, व्हिक्टोरिया स्टेशनवरती अटक झाली. कारण इंग्लंडने त्यांना फरारी म्हणून घोषित केलं होतं जॅक्सनच्या हत्येखाली. म्हणून ते इंग्लंडवरनं फ्रान्सला गेले, त्यांना फरारी म्हणून तिकडे पकडलं व्हिक्टोरिया स्टेशनवरती. नंतर त्यांना फ्रान्सवरनं रिटर्न आपल्या भारतामध्ये आणत असताना ही जे ऐतिहासिक उडी आपण त्यांना म्हणतो, समुद्रातली उडी, तर त्यांनी मोरिया बोटीवरनं, बोटीचं नाव काय किंवा त्या जहाजाचं नाव काय, मोरिया, ह्या मोरिया बोटीवरनं त्यांनी उडी टाकली आणि फ्रान्सचं कोणतं ठिकाण, मार्सेलिस, कोणतं ठिकाण, मार्सेलिस हे ठिकाण, या ठिकाणावरून त्यांनी ती उडी मारली होती. अयशस्वी उडी आपण त्याला म्हणतो. तरी तारीख आपल्याला विचारली होती, MPSC वाल्यांना विचारली होती. ती तारीख आहे 8 जुलै 1910. क्लिअर, तारीख किती आहे, 8 जुलै 1910. तर मोरिया नावाचं जहाज किंवा बोट म्हणून आपण, त्याच्यावरनं त्यांनी मार्सेलिस हा फ्रान्सचा भाग आहे किंवा फ्रान्सच्या हद्दीमध्ये येतो, तर तिथं त्यांनी उडी मारली होती. नंतर त्यांना परत पुन्हा पकडण्यात आलं आणि त्यांना भारतात आणण्यात आलं. मग भारतात आणलं त्यांना, त्यावेळेस त्यांच्यावरती 1911 मध्ये केस चालू झाली आणि त्यांना 1911 मध्ये इंग्रजच्या सरकारने किंवा ब्रिटिश सरकारने त्यांना 50 वर्षाची शिक्षा ठोठावली. किती, 50 वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यावेळेस त्यांचे ऐतिहासिक उद्गार बाहेर आले. ते म्हणजे कुठले उद्गार, 50 वर्ष तोवर ब्रिटिश सरकार टिकेल ना, ब्रिटिश सरकार टिकेल ना, हे त्यांचे गौरव उद्गार बाहेर आले. त्यानंतर त्यांना माहिती आहे 1911 मध्ये अंदमान, हा प्रश्न आलाय सरळ सेवेला, कुठल्या तुरुंगात ठेवण्यात आलं, त्यांना अंदमान तुरुंगात ठेवण्यात आलं. 13 वर्ष ठेवलं. म्हणजे 1911 ते 1924 या 13 वर्षाच्या कालखंडात ते अंदमान तुरुंगामध्ये होते. नंतर 1924ला त्यांना हलवण्यात आलं आणि 1924 ते परत 13 वर्ष म्हणजे 1937 हे 13 वर्ष त्यांना रत्नागिरी तुरुंगात ठेवण्यात आलं. कुठं, रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. आणि याच रत्नागिरीच्या तुरुंगात असताना त्यांचे अनुयायी भरपूर वाढले आणि 1931 मध्ये त्यांनी रत्नागिरीमध्ये पतित पावन, कोणतं मंदिर बांधलं, पतित पावन हे मंदिर त्यांनी बांधलं. क्लिअर. कीर, भागोजी शेठ कीर नाव लक्षात ठेवा. MPSC वाल्यांना किंवा सरळ